विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत संभ्रम। शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी माझ्यावर करा, संभाजीराजे आक्रमक। अटक केलेल्या 21 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। मराठा ओबीसी वाद मिटवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा। शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती। मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही। भुजबळांचा शिंदेंना टोला, तर मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री कुणीही परिपूर्ण नाही, शिरसाट यांचं प्रत्युत्तर। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी चौकशी करणार। चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार, तर जिल्हा रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश। काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर हायकमांड संतप्त। क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं 6 वर्षांसाठी होणार निलंबन। ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली। उद्यापासून आदित्य ठाकरे विधानसभा निहाय दौरे सुरू करणार। आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। 21 जुलैला भाजपच्या 5000 पदाधिकाऱ्यांचं पुण्यात अधिवेशन। अधिवेशनाला अमित शहा, नितीन गडकरींची उपस्थिती, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा राज्यस्तरीय संवाद यात्रा काढणार। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी 288 जागांचा सर्व्हे करणार। सर्व्हेमध्ये नवाब मलिकांच्या मतदारसंघाचा सुद्धा समावेश असणार। अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची माहिती। खेडच्या नातुवाडी बोगद्यातील दगडमाती हटवली। तब्बल 25 तासानंतर रेल्वे सेवा सुरू, तर खेड स्थानकातून मांडवी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या। ईडीकडून दाखल असलेल्या गुन्ह्याबाबतची सुनावणी 7 ऑगस्टपर्यंत टळली। दिल्ली हायकोर्टात आज होणार होती सुनावणी। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वजनावरून नवा वाद सुरू। केजरीवाल यांचं वजन 8.5 किलो कमी झाल्याचा आम आदमी पक्षाचा दावा, तर फक्त 2 किलो वजन कमी झाल्याचा तिहार जेल प्रशासनाचा दावा। राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपची कसोटी लागणार। लोकसभेत बहुमत गमावल्यानंतर राज्यसभेतही भाजपच्या खासदारांची संख्या घटली। राज्यसभेतील भाजपच्या 4 खासदारांचा कार्यकाळ संपला। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन। नीट, नर्सिंग घोटाळा आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन। एनएसयूआय आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याच्या तोफांचा मारा। जम्मू काश्मीरच्या कुपवाडमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शस्त्र जप्त। जाळ्यात अडकलेल्या 2 ऑलिव्ह रिडले कासवांची यशस्वीरित्या सुटका। बंगालच्या उपसागरात नियमित गस्तीवर असताना इंडियन कोस्ट गार्डची कामगिरी। कार्लोस अल्काराज ठरला विम्बल्डन 2024चा चॅम्पियन। नोवाक जोकोविच याचा अंतिम फेरीत पराभव करत विम्बल्डन 2024चं जेतेपद पटकावलं। अल्काराजनं पहिला आणि दुसरा सेट 6-2, 6-2 असा जिंकला। लिओनेल मेस्सीचा मोठा पराक्रम। 45 ट्रॉफींचा फुटबॉल इतिहासात सर्वाधिक पदके जिंकणारा ठरला पहिला खेळाडू। युरो चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेत स्पेनचा दणदणीत विजय। 2-1च्या फरकाने इंग्लंडवर केली मात। इंग्लंडचा 58 वर्षांचा दुष्काळ कायम। माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय। शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्णय। पीटीआय हा ठरणार पाकिस्तानचा सर्वात मोठा विरोधी पक्ष।